गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशनचा फर्स्ट पार्ट मी काल अपलोड केला आहे. आज आपल्याला सेकंड पार्ट बघायचा आहे. आय होप तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं चांगल्या पद्धतीनं कळले असेल. जर तुम्हाला काही डाऊट येत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला 1st to 7th स्टँडर्डपर्यंत कुठल्याही चॅप्टरवर जर एक्सप्लेनेशन हवं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आज आपण शिकूया ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. डेझर्ट प्लांटमध्ये काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे की ते तिथे सर्वाईव्ह करू शकतात हे बघायचं आहे आपल्याला. टेक 2 पॉटेड प्लांट्स, वन अ कॅक्टस अँड द अदर अ लिफी प्लांट. Tie plastic bag loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. आपल्याला काय करायचं, सकाळी 2 पॉटेड प्लांट घ्यायच्या, म्हणजे कुंडीमध्ये लावलेले, एक कॅक्टसचं घ्यायचं आहे आणि एक दुसरं कुठलंही घ्यायचं आहे की ज्याला पानं असतात. आणि आपल्याला 2 प्लास्टिक बॅग घ्यायच्या आहे आणि त्या कॅक्टसच्या झाडाच्या लीफला आणि एक असं झाड जे दुसरं झाड घेतले ज्याला पानं आहे त्या झाडाच्या एका पानाला आपल्या किंवा त्या लीव्जला आपल्याला काय करायचं आहे, एक प्लास्टिक बॅग लूजली आपल्याला टाय करायची आहे, बांधायची आहे. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. नंतर दुपारला हे जे 2 पॉट ज्याला आपण ज्यांच्या लीव्जला आपण प्लास्टिक बॅग बांधली होती ते आपल्याला दुपारला क्लासरूममध्ये आणायचे आणि त्याला ऑब्झर्व करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. दोन्ही बॅगमध्ये तुम्हाला सेम क्वांटिटीचं वॉटर जमा झालेलं दिसेल का? तर नाही दिसणार. का नाही दिसणार? याचं रिझन आहे, समोर मी तुम्हाला सांगते. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस और देअर लीव्स आर लाईक स्मॉल निडल्स और हॅव बीन मॉडिफाईड इन टू थॉर्न्स. जे वाळवंटामधले प्लांट्स असतात किंवा डेझर्ट प्लांट जे असतात, एक तर ते लिफलेस असतात, त्यांना एक तर पान नसतात किंवा त्यांच्या पानांचं रूपांतर छोट्या छोट्या निडल्समध्ये किंवा त्यांचं मॉडिफिकेशन थॉर्न्समध्ये म्हणजे काट्यांमध्ये झालेलं असते. त्यामुळे ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हापोरेशन. आता त्यांचा पानांचं रूपांतर, त्यांच्या लिपचं रूपांतर थॉर्नमध्ये झाल्यामुळे इव्हापोरेशन प्रोसेस कुठे होते? लिव्जमध्ये होत असते, राईट. ते इथे लिव्जच नाही आहे, ते इव्हापोरेशन प्रोसेस काय होणार? इव्हापोरेशन प्रोसेस जे लिव्जमध्ये होते ते इथे लिव्ज नसल्यामुळे इथे इव्हापोरेशनद्वारे खूप कमी पाणी काय होणार? इव्हापोरेट होणार. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड देअरफॉर फ्लेशी. इथे लिव्ज नाही आहे, इथे काटे आहे, त्यामुळे आता इथे जे आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस कुठे होणार? इथे होणार स्टेममध्ये. त्यामुळे हे जे स्टेम असते त्या स्टेममध्येच वॉटर आणि फूड कलेक्ट होते आणि त्यामुळे द स्टेम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लिव्ज. आता हे स्टेम, आता इथे लिव्ज नाही आहे कॅक्टस प्लांटमध्ये किंवा डेझर्ट प्लांटमध्ये लिव्ज नसल्यामुळे आता फोटोसिंथेसिस प्रोसेस कुठे होणार? फोटोसिंथेसिस प्रोसेस हे त्याच्या स्टेममध्ये होणार आणि त्यामुळे हे जे स्टेम आहे ते ग्रीन कलरचं दिसणार. ग्रीन कलरचं का दिसते स्टेम? कारण की आता इथं काय प्रेझेंट असेल? क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे हे ग्रीन कलरचे दिसतात. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. हे या कॅक्टस प्लांट और डेझर्ट प्लांट जे आहे यांचे रूट जे असतात ते सॉईलच्या खूप डीप गेलेले असतात. कशासाठी? तर पाण्याच्या शोधासाठी, वॉटरच्या शोधासाठी. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन स्टेम ऑफ दिस प्लांट टू. आणि इव्हापोरेशन प्रोसेसचं रेट खूप कमी व्हावं, खूप इव्हापोरेशन कमी व्हावं यासाठी या स्टेमवर एक थिक लेअर असते वॅक्सची. तर असं का होते? कारण की जे डेझर्ट प्लांट्स असतात इथे अगोदरच काय असते? डेझर्ट्समध्ये पाण्याची कमतरता असते. त्यामुळे यांचं मॉडिफिकेशन, यांचं ॲडॅप्टेशन असं झालेलं असते की यांच्यामधून इव्हापोरेशन कमी व्हावं त्यासाठी. नेक्स्ट बघूया ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी म्हणजे काय? बर्फ. रिजन म्हणजे एरिया, जिथे बर्फ जास्त पडतो तिथल्या प्लांट्समध्ये काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे? प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कोनिफेरस लाईक डिओडर अँड पाईन. जे स्नोवी रिजनमध्ये कोनिफेरस प्लांट्स दिसणार. कोनिफेरस हे बघा इथे दाखवलेलं आहे, कोनसारखं असते, ठीक आहे. तर जे स्नोवी रिजन मधले प्लांट्स कसे असतात? कोनिफेरस आकाराचे असतात. जसे एक्झाम्पल डिओडार आहे, पाईन आहे. दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस. मग यांचा जो आकार आहे तो कोनिकल कसा असतो? कारण की त्यांचे जे ब्रांचेस असतात, त्यांच्या ज्या फांद्या असतात त्या स्लोपिंग असतात. स्लोपिंग म्हणजे काय? अशा उतरत्या असतात, उतार असतो त्यांच्या ब्रांचेसला. इन द हेवी रेनफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन देअर
conical shape prevent the snow from accumulating on the tree and the thick bark help the ट्री टू विथस्टँड द कोल्ड. आता जेव्हा खूप जास्त रेनफॉल होते किंवा खूप जास्त थंडी असते, तर हे जे कोनिकल शेप जे आहे ट्रीचं, तर कितीही जास्त रेनफॉल झाली तर याचं स्लोपिंग ब्रांचेस असल्यामुळे याच्यावर जास्त वेळ स्नो ॲक्युमुलेट होऊ शकत नाही, जमा होऊ शकत नाही. त्यामुळे एवढ्या थंडीतही ते झाड काय राहू शकते, उभं राहू शकते. ॲडॅप्टेशन आता नेक्स्ट बघूया. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. जे फॉरेस्ट रिजन आहे, जो जंगली भाग आहे, तिथल्या प्लांट्समध्ये काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे. व्हेरायटी ऑफ प्लांट्स, ट्री, श्रब्स, हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. त्या फॉरेस्टमध्ये ते वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला प्लांट्स मिळणार, जसं ट्री झालं, श्रब झालं, हर्ब झालं. दीज प्लांट्स कॉम्पिट अमॉंग देमसेल्व्स फॉर सनलाईट. हे जे प्लांट्स असतात ते सनलाईटसाठी, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांसोबत काय करतात, कॉम्पिटिशन करतात. हेच ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाईट अँड क्लॅम्बर्स अँड वाईन्स ग्रो टू द ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्री. आता यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे जे ट्री आहे ते तर खूप उंच वाढणार, कारण की ट्रीची हाईट जास्त असते इन कम्पॅरिझन टू श्रब अँड हर्ब्स. तर ट्री जे आहे ते उंच वाढतात आणि जे वाईन आहे किंवा जे क्लाइंबर्स आहे, वाईन म्हणजे वेल, झाडांची वेल असते, तर हे जे असतात ते झाडांच्या सहाय्याने वर जातात. त्यामुळे हे बघा इथे इथे दाखवलेलं आहे, इथे दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर हे झाडांच्या सहाय्याने जातात. कशासाठी वर जातात, कशासाठी तर सनलाईट मिळवण्यासाठी. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम्स ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन. मग काही क्लाइंबर्समध्ये असं ॲडॅप्टेशन झालेलं आहे की ते झाडाच्या आधाराने वर जाऊ शकले पाहिजे. त्यासाठी त्यांना स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स तयार झालेले असतात, स्प्रिंगसारखे, की ज्यामुळे ते ट्रीजला पकडून असं वर जातात आणि मग त्यांना सनलाईट मिळते. हे आहे फॉरेस्ट रिजनमधल्या काही प्लांटचं अडॅप्टेशन इथे सांगितलेलं आहे. आता ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट, जिथे ग्रास असते खूप जास्त, तर त्यांच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन झालेलं आहे. डायव्हर्स टाईप्स ऑफ बुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. आता ग्रासलँडमध्ये वेगवेगळ्या टाईपचे बुशेस मिळतात, ग्रासेस मिळतात. तर फायब्रस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोजन. आता हे जे ग्रासेस आहे यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं रूट सिस्टम असते, तर फायब्रस रूट असते, की त्यामुळे हे जे फायब्रस रूट जे असते ती मातीला चांगलं घट्ट पकडून ठेवते. घट्ट पकडून ठेवल्यामुळे हे जे सॉईल इरोजन, जे एअरमुळे किंवा वॉटरमुळे जे सॉईल इरोजन होते, तर ते होऊ शकत नाही. का, कारण की फायब्रस रूट सिस्टममुळे. ग्रासेस इन द इक्वटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. आणि इक्वटोरियल रिजन जो आहे तिथले जे ग्रासेस असतात ते खूप उंच उंच असतात. ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रासेस. त्यामुळे उंच उंच ग्रासेस असल्यामुळे इथे कोणकोणते ॲनिमल लपून राहू शकतात किंवा त्यांना तिथं चांगल्या पद्धतीनं तिथे काय मिळतो, त्यांना राहण्याची जागा मिळते. कोणकोणते असतात तिथे, टायगर असते, एलिफंट्स असते, डिअर असते. हवेअर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. पण जो थंड भाग जो असतो, जो थंड एरिया जो असतो, तिथले ग्रासेस शॉर्ट असतात. ॲनिमल लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. मग छोटे ग्रासेस असल्यावर तिथे कोणते ॲनिमल दिसणार, रॅबिट. व्हास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन. आणि हिली एरिया, जिथे टेकडी भाग आहे किंवा प्लेन भाग आहे, तिथे खूप जास्त काय मिळणार, व्हास्ट मिडो मिळणार. थँक्यू फॉर वॉचिंग.